आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग आणि माझे देशप्रेमी बांधवांनो, आजचा तो 15 ऑगस्ट ऐतिहासिक दिवस आहे, ज्या दिवशी 150 वर्षाच्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडून आपण स्वतंत्र भारतात श्वास घेतला। आजचा दिवस हा कुठल्याही सण आणि उत्सवापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण आज या भारताचा गौरव दिन आहे। परंतु हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही, मुळीच नाही। या महान संघर्ष गायची सुरुवात होते 1857च्या पहिल्या स्वातंत्र्यापासून। आग क्रांतिकारक लहुजी साळवे, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू अशा कितीतरी ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांचा या संघर्षात सहभाग आहे। तिरंगाचा अभिमान आमच्या उरात आहे, शहीदांच्या रक्ताने तो रंगलेला हातात आहे। स्वातंत्र्य हे नुसते शब्द नाही, ते हजारांच्या बलिदानांचा गाठ आहे। चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांचे बलिदान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ज्वालाग्रही घोष, लोकमान्य टिळकांचे प्रखर राष्ट्रवाद, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळ्या पाण्याची शिक्षा, महात्मा गांधीचा हिंसात्मक संघर्ष, हजारो भारतीयांचे रक्त, अश्रू आणि घाम यांच्या अज्ञातून स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला आहे। स्वातंत्र्यानंतरही आपली सीमा सुरक्षित आहे, कारण हिमालयाच्या थंडीत, समुद्राच्या लाटामध्ये आणि रणांगणाच्या गोळीबारात आपले वीर जवान पहारा देत आहेत। आपल्या सशस्त्र सेनेने शेजारील राष्ट्राच्या आक्रमणाला वेळोवेळी सडेतोड उत्तर दिलेले पाहायला मिळते। नुकत्याच पार पडलेलं ऑपरेशन सिंधूर, मध्यंतर भारताचे समर्थायाचे दर्शन अवघ्या जगाला धरले। या भारतीय जवानांना अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस आहे। तिरंगा आहे आपली शान, आपल्या भारत जगात महान, विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण। स्वातंत्र्य म्हणजे केवळ बंधनमुक्ती नव्हे, ते जबाबदारी आहे। भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे की आपण आपल्या देशाचे आदर करावे, त्याचे नियम पालन करावे आणि देशाच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम करावे। विद्यार्थ्यांनी आपला मुख्य लक्ष शिक्षणावर घ्यावे आणि चांगले नागरिक बनून देशाच्या विकासात हातभार लावावे। भारत हा विविधतेमध्ये एकता असलेला देश आहे। आपण सर्वांनी एकमेकाबद्दल प्रेम, शांती आणि बंधुभाव जपला पाहिजे। जात, धर्म, भाषा यामध्ये भेद